रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण. मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन. इंदिरा संतांची कविता मातीचे सगळे सगळे विशेष वागवणारी कविता आहे. भूमी आणि स्त्री यांचं घट्ट नातं दर्शवणारी, भूमीचे विभ्रम दाखवणारी, सृष्टीशी बिलगलेली. त्यामुळे त्यांच्या कवितेतली प्रतिमा देखील निसर्गाशी एकतान झालेली. हा एवढा भरघोस निसर्ग त्यांनी अनुभवला लहानपणी. इंदिरा संत यांचा जन्म 1914 सालचा. तवंदी या लहानशा निसर्गरम्य गावात त्यांचं बालपण गेलं. रंग रूप रसगंधमय निसर्ग त्यांनी जीवाभावे अनुभवला. खेड्यातल्या स्त्रियांच्या तोंडी असणारी गाणी, ओव्या त्यांच्या कानी येत होत्या. घरातूनही रामायण महाभारतासारखे ग्रंथ, भारत गौरव ग्रंथमालेची पुस्तकं, मासिकं असे भरपूर साहित्य वाचनाचे संस्कार त्यांना लाभले. वडिलांच्या अकाली निधनामुळे एकत्र कुटुंबात काकांच्या करड्या शिस्तीत राहावं लागल्यामुळे भावकोमल वृत्ती मनातच दडपून कुचंबल्या अवस्थेत त्यांना दिवस काढावे लागले. मृद्गंध या ललित गद्यसंग्रहातील तप्तमुद्रा हा लेख या संदर्भात बरंच काही सांगून जातो. तरी देखील कवितेचा लसलसता कोंब रुजला आणि मॅट्रिकनंतर पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये आल्यावर तो चांगला तरारून वाढीस लागला. तिथे नामा संत यांच्याशी ओळख झाली आणि कविता प्रेमाच्या समान धर्मामुळे दोघांमध्ये परस्पर प्रेमाचे धागेही अलगद गुंफले गेले आणि 1935 मध्ये दोघं विवाहबद्ध झाले. दोघांच्या कवितांचा एकत्रित संग्रह सहवास प्रसिद्ध झाला 1940 मध्ये. नव्या संसाराची नवलाई आणि नव्या आनंदाचे सगळे रंग सहवासमधल्या कवितेत उमटले आहेत. 1946 मध्ये संतांचा अल्पशा आजारात आकस्मिक मृत्यू झाला आणि 3 मुलांची आई असलेल्या अवघ्या तिशीच्या या कवयित्रीवर अक्षरशः वीज कोसळली. या आघातानं त्यांचं लौकिक आयुष्य तर हेलपाटून गेलंच, पण त्यांचं सर्जनशील अंतरंगही ढवळून गेलं. मेंदी, शेला या त्यांच्या नंतरच्या संग्रहातील कविता मग एकाकीपणाचा, विरहाचा तीव्र अनुभव व्यक्त करू लागली. नको नको रे पावसा, पत्र लिहीपण किंवा पुस्तकातली खूण यासारख्या कवितांमधून प्रियकराच्या सहवासाच्या स्मृती त्यांनी नव्यानं जिवंत केल्या. सहवास ते निराकार हे 10 संग्रह बाईंच्या नावावर आहेत. बाईंचं काव्यलेखन सुदीर्घ काळ सुरू होतं. त्यांच्या कवितेवर रसिक तर लोभावलेच, पण समीक्षकांनीही तिची उत्तम दखल घेतली. व्यक्तिगत दुःखाचा अनुभव सर्वस्पर्शी करण्याचं सामर्थ्य त्यांनी दाखवलं. अंधाराने कडे घातले किंवा सुरंगा यासारख्या त्यांच्या कविता पहा. थेट काही न म्हणता बरंच काही सांगून जातात. मनाला चटका लावण्याचं अपार बळ त्यांच्यात आहे. मनाचे आवेग प्रतिमांकित करताना बाई अगदी साधे, ओवी किंवा अनुष्ठूप सारखे छंद वापरतात. पादाकुलक किंवा भूपती वैभव सारखी प्रवाही वृत्त योजतात. दुःख तुझे, वेदनेला काय कमी, इतकी ती रचना सोपी आणि प्रवाही होते. मालनगाथा हे पारंपरिक ओव्यांच्या संकलनाचे 2 खंड, बालकवितांचे 3 संग्रह आणि 3 अगदी लहानसे कथासंग्रह हे त्यांचं अन्य लेखनही प्रसिद्ध आहे. पण त्यातही महत्त्वाचं आहे ते मृद्गंध हे त्यांचं ललित लेखन. अतिशय हृद्य, तरल आणि काव्यात्म अशा या लेखनातून बाईंच्या आयुष्याचे काही तुकडे उजळून निघाले आहेत. एकाकीपणाच्या अग्नीतून निघालेली बावनकशी सोन्यासारखी लखलखीत आहे इंदिराबाईंची कविता.